2 दिवस पुण्यात पालखी थांबली होती, म्हणून मग आम्ही पालखीचं दर्शन करायला निघालो होतो. माझी मम्मी रास्तापेठेतच राहते आणि त्याच्या मागेच पालखी थांबली असते पालखी चौकात. मग बघता इथे संध्याकाळी एवढी उशीर झाला होता, तरी पण रस्त्यावरची गर्दी काही कमीच होत नव्हती. जाता जाता मुक्ताबाईंच्या पालखीचं दर्शन केलं आणि नंतर मग गाडी आतमध्ये घेतली. तर इथून पुढे रस्ताच बंद होता. मग काय, इथे गाडी पार्क केली. मग आम्ही चालत चालत निघालो. रात्रीचे 9 वाजले होते, तरी रस्त्यावर गर्दी होतीच. आणि मग सगळेजण काय पालखीचं दर्शन घ्यायलाच इथे आले आहेत. विठ्ठल रखुमाईची मूर्ती पाहून पाय तर तिथेच थांबले होते आणि पुढे बघता आम्ही निघालो मग पालखीच्या दर्शनासाठी. दर्शनाला जायच्या आधीच रिधान म्हटला की मम्मा मला हे हवं आहे, ते हवं आहे. मग पोरांचा हट्ट तर चालूच असतो आणि रायाचं तर इथे बघणं चालू होतं. त्याला तर असं वेगळंच वाटत होतं की पहिल्यांदाच एवढी गर्दी पाहिली होती. या टीव्हीवरून थेट आपल्या पांडुरंगाचं दर्शन आपल्याला घडत होतं. दर्शनाला आलेल्या प्रत्येकाच्या कपाळावर तुम्हाला असा टिळा दिसणारच दिसणार. आणि ज्याच्या कपाळावर टिळा नसतो त्याला माऊली लावणार का, माऊली टिळा लावणार का. मग म्हटलं आमच्या रायाला पण लावायचं, पण राया तर घाबरत होता, लावूनच घेत नव्हता. मग रिधान तर इथे छानपैकी लावून घेतलं आणि मग त्याला पाहून रायाने पण लावून घेतलं. रायाला हा टिळा लावल्यानंतर खरोखरच आमचा विठू रायासारखा दिसत होता. रिधान पण लहान होता, त्याला पण असंच आम्ही दर्शन करायला घेऊन यायचो. आणि आता मग तीच आठवण आली होती आम्हाला की रिधानही लहान होता आणि आता राया पण लहान आहे, तरी पण आम्ही वारीला दर्शन करायचं काही चुकत नाही. आणि मग पालखीच्या समोरच आम्ही उभे होतो आणि मग इथून आम्हाला दर्शन होणार होतं. खूप गर्दी होती म्हणून आम्ही रांगेत उभे राहिलो नाही. सकाळी आणि संध्याकाळपर्यंत दर्शन होत नाही की एवढी मोठी रांग होती. मग इथून आम्ही थेट पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि मग बाहेर निघालो. कसं बसं गर्दीतनं बाहेर निघालो. इथे संत तुकाराम महाराजांची पालखीचा रथ थांबला होता आणि त्या रथाचं दर्शन आम्ही रायाला करवलं. आम्ही सगळ्यांनी दर्शन घेतल्यानंतर सगळीकडचं वातावरण पाहता सगळं भक्तिमय होऊन जातं आणि प्रत्येकजण माऊली माऊली आणि रामकृष्ण हरी हेच त्यांच्या तोंडात शब्द असतात. ही छोटीशी रखुमाई बघून याला म्हटलं एक फोटो काढूयात, तर हा रडायला लागला. मग पप्पाकडे जाऊन शांत बसला. म्हणले 1-2 फोटो काढून घेऊयात. तर इथं माऊसोबत फोटो काढायचा होता, तर त्याला काही शांत बसवतच नव्हता आणि त्याला सर्दी झाली होती थोडीशी, तर तो सारखा असा जीभ बाहेर काढत होता. मग नंतर गर्दीतनं कसं बसं आम्ही बाहेर आलो आणि जाता जाता मग थोडा छोटासा व्हिडिओ काढूयात म्हटलं. पालखी तर तीच असते, पण दरवर्षीचा अनुभव मात्र वेगळा असतो आणि भक्ती अजूनच मनात वाढत जाते. आणि पांडुरंगाच्या दर्शनासाठी तर मन आसुसलेलंच असतं. वारीत आलेल्या प्रत्येक माणसाच्या मुखात असतं की माऊली. आणि मग आपल्यालाही असं वाटतं की अरे प्रत्येक रूपात पांडुरंग असेलच, लहान मोठा कोणीही असो. आणि प्रत्येक वारकऱ्यांमध्ये तर असं वाटतं की अरे हो, त्यांचे पाया पडल्याच पाहिजे, कारण की ते एवढी वारी घडून आणतात. आणि ते इतक्या छान प्रकारे हे पांडुरंगाचं भजन चालू होतं आणि एका लयात म्हणत होते. ते ऐकता ऐकता आम्ही पण दंग होऊन गेलो होतो त्या भजनात. आणि मग तिथं राया पण त्या माऊलींना विठ्ठल विठ्ठल करून दाखवत होता. असं आमचं आजचं पालखीचं दर्शन.